नमस्कार, मी सुवर्ण जोशी। सकाळचे 11 वाजलेत। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण बघणार आहोत। काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी एअर स्ट्राईकवर वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। पुलवामा सारखे हल्ले होतच असतात, पण त्यामुळे पाकवर हल्ला करणं चुकीचं आहे असं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। पुलवामा हल्ल्यावर त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे भाजपच्या हाती आयतं कोलीतच मिळणार आहे। यावेळी काही लोकांच्या चुकीची शिक्षा संपूर्ण देशाला कशी देणार असा सवाल सुद्धा त्यांनी केला। सॅम पित्रोदा यांनी हे विधान केलेलं आहे। अत्यंत वादग्रस्त असं विधान आहे। मला हल्ल्यांविषयी फारसं माहित नाही, पण असे हल्ले होतच असतात। मुंबईवर देखील हल्ला झाला होता, त्यावेळी आम्ही देखील विमानं पाठवू शकलो असतो, मात्र ते योग्य नाही, तुम्ही असं वागू शकत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केलेलं आहे। I don't know enough about the attacks. Okay, attacks happen all the time. Attack happened during what was this Mumbai Taj Hotel and Oberoi Hotel. Okay, I mean, we could have then reacted and just send our planes, but that's not the right approach, according to me. That's not how you deal with world. Okay, because 8 people come and do something, you don't jump on the entire nation. It doesn't work that way. Okay, it's naive to assume that just because some people came here and attacked, every citizen of that nation is to be blamed. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी, ज्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रशांत, सॅम पित्रोदांसारख्या व्यक्तीने अशा प्रकारचं वादग्रस्त विधान करणं धक्कादायक आहे। बरोबर, ज्या पद्धतीने काँग्रेसचे आंतरराष्ट्रीय प्रमुख आहेत ते सॅम पित्रोदा यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य दिलं आहे, या वक्तव्यातून त्यांनी स्पष्ट सांगितलं की पाकिस्तानवर हल्ला करणे हे चुकीचं आहे, कारण की आपल्याला जागतिक स्तरावरती उत्तर द्यावं लागतं। आणि ज्या पद्धतीने या संदर्भात सगळ्या चर्चा चालू आहे, एकीकडे त्यांनी पूर्ण पुलवामाच्या हल्ल्यावरच्या नंतर ज्या पद्धतीने एअर स्ट्राईक केली त्यावर देखील प्रश्नचिन्ह विचारला। एकतर लोकसभा निवडणूक सुरू आहे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या प्रकारचं वक्तव्य देणं असं म्हणता येईल त्याला। यातून आता पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आणि यावरती भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने उत्तर देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की प्रशांत, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। आपण बघतोय सॅम पित्रोदा काँग्रेसचे नेते ज्यांनी हे विधान केलंय, असे हल्ले होतच असतात, अशा हल्ल्यांविषयी मला अधिक माहिती नाही, मात्र अशा प्रकारे उत्तर देणं हे चूक आहे असं विधान केलेलं आहे सॅम पित्रोदा यांनी। आता भाजपला यामुळे आयतं कोलीतच मिळालेलं आहे।